नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. तर आज आम्ही ठरवलेलं की पावभाजी बनवायची. पावभाजी बनवण्यासाठी सामग्री लागते म्हणून आम्ही गेलो मार्केटला जाताना वाटेत पाणीपुरीचा ठेला होता. पाणीपुरीच्या ठेल्यापासून आम्ही पुढे गेलो तर तिथे एका मावशी भाजीपाला विकायला बसल्या होत्या. तिथे आम्ही 2 टोमॅटो, 2 पोटॅटो आणि 2 शिमला घेतल्या आणि मग ते झाल्यानंतर मागून एक गाजर ॲड केलं. भाज्यांचं वजन केलं आणि मग आम्ही तिथून पुढे गेलो दुसऱ्या शॉपमध्ये आल्यानंतर मग आम्ही तिथे पाव घेतले. पाव घेऊन झाल्यानंतर मग एक पावभाजी मसाला घेतला आणि 20 रुपयाचा बटर घेतला आणि मग आम्ही पुढे गेलो. पुढे दाबेलीचा ठेला होता. तिथून 2 दाबेली पार्सल घेतल्या. दाबेली 2 पार्सल घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे जाताना हा असा छान असा व्ह्यू दिसला आणि मग तो कॅप्चर करून घेतला आणि मग आल्यानंतर सर्व भाज्या कट करून घेतल्या आणि मग त्या उकडायला घातल्या. सर्व भाज्या उकडायला टाकल्या आणि मग सर्व भाज्या उकडून झाल्यानंतर आम्ही मग केटलमध्ये तेल टाकलं. बघू शकताय तुम्ही. तेल टाकल्यानंतर त्यात बटर ॲड केलं. बटर ॲड करून झाल्यानंतर मग ते थोडंसं तळलं की मग त्यामध्ये कांदा ॲड केला. कांद्याला असं छान असा पिवळसर रंग येईपर्यंत त्याला ठेवायचं आणि मग पिवळसर रंग आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केला. पिवळसर रंग आल्यानंतर मग टोमॅटो ॲड केला. टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर त्याला छान असं हलवायचं आणि तो थोडासा शिजेपर्यंत गरम आचेवर ठेवायचा. टोमॅटो शिजलेला आहे. टोमॅटो शिजल्यानंतर मग थोड्या वेळ असं झाकून ठेवून त्यामध्ये मसाला ॲड करायचा. पावभाजी मसाला ॲड करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ, हळद आणि चटणी ॲड केल्यानंतर मग ज्या भाज्या आपण उकडून घेतल्या होत्या त्या त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या. भाज्या ॲड करून झाल्यानंतर त्यांना थोडंसं हलक्या हाताने हलवत राहायचं. छान असं मिक्स झाल्यानंतर त्याला छान असा कलर यायला सुरुवात होईल आणि डार्क असा रेड कलर आला की मग समजायचं की आपली भाजी तयार आहे. बघू शकता किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे भाजीला. मीठ हे ॲड करून झालेलं आहे. ही आहे भाजीचा